बढ़ती महंगाई, भ्रष्टाचार और पेट्रोल डीजल की कीमतों में लगातार हो रही वृद्धि के विरोध में बुधवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने नवी मुंबई में जोरदार आंदोलन किया। पार्टी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने केंद्र की मोदी सरकार के खिलाफ प्रदर्शन करते हुए आम जनता की समस्याओं को प्रमुखता से उठाया। आंदोलन के दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता सड़कों पर उतरे और केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ नारेबाजी की। इस अवसर पर पार्टी के वरिष्ठ नेताओं ने कहा कि लगातार बढ़ रही महंगाई ने आम आदमी का जीवन कठिन बना दिया है। खाद्य पदार्थों से लेकर रोजमर्रा की जरूरत की वस्तुओं के दाम लगातार बढ़ रहे हैं, जिससे मध्यम वर्ग और गरीब परिवारों का घरेलू बजट पूरी तरह प्रभावित हो रहा है। प्रदर्शनकारियों का आरोप था कि केंद्र सरकार महंगाई पर नियंत्रण पाने में विफल साबित हुई है और जनता की परेशानियों की ओर ध्यान नहीं दे रही है। देश में महंगाई लगातार बढ़ रही है और इसका सीधा असर आम लोगों की जेब पर पड़ रहा है। उन्होंने आरोप लगाया कि केंद्र सरकार महंगाई कम करने के लिए प्रभावी कदम नहीं उठा रही है, जिसके कारण लोगों का जीवन यापन मुश्किल होता जा रहा है। उन्होंने कहा कि ये आंदोलन जनता की आवाज को सरकार तक पहुंचाने के लिए किया गया है। इस दौरान सांसद सुप्रिया सुले ने भी केंद्र सरकार की आर्थिक नीतियों की आलोचना करते हुए कहा कि महंगाई और भ्रष्टाचार के मुद्दे पर सरकार जवाब देने से बच रही है। उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जनता के हितों के लिए लगातार संघर्ष करती रहेगी और आम नागरिकों की आवाज को मजबूती से उठाएगी। भारतीय जनता पक्ष त्यांचा भ्रष्टाचार, त्यांनी केलेली महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आहे आणि ताकदीने आम्ही त्यांच्या विरोधात कालही लढत होतो, आजही लढू आणि उद्याही। महागाईचा अंकार मी म्हणत नाहीये, तुम्ही डेटा बघा, घरी जाऊन बायकोला विचारा। सगळ्यांनी घरी जाऊन तुमची बायको आहे, वहिनी, आमच्या भगिनी, त्यांना विचारा की किती प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, आणि ह्याच भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाने नीट मध्ये जी भ्रष्टाचारी केली तिथे आजच, काल तुम्ही संध्याकाळी ऑर्डर बघितली असेल, तिथे त्यांनी अध्यक्ष बदललाय। अरे अन्याय, लोकशाही कुठे राहिली या देशात? सगळी दडपशाही सुरू झालेली आहे। अबकी बार 100 पार आणि पेट्रोल अबकी बार 150 पार अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो, कारण आता विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे। थोड्या दिवसांनी खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्याच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे आणि त्यामुळे सरकारने त्याच्याविषयी, फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलं आहे, त्याचं सरकारने काय मार्ग काढला का? आता तर तुम्हाला सांगतो, मेक इन इंडिया आपण एवढ्या जोरात सुरू केलं, व्हिएतनामचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त आहे। व्हिएतनाम छोटं देश आहे, त्याचा एक्सपोर्ट भारतातल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त झालेला आहे। म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वगुरू होऊ शकलो नाही 12 वर्षात, ही आपली सगळ्यांची कर्तव्यगारी आहे। आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आने वाला हा प्रवास आता बुरे दिन आने वाले इथपर येऊन पोचलेला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून सरन्यायाधीशांनी तो प्रयत्न ते करणार नाही। आता पोलिसांची जबाबदारी आहे की आंदोलन चिरडून टाकायचं, वरून आलेला आदेश हा पाळायचा। पण एक तुम्हाला सांगतो की सगळेच पोलीस अधिकारी चुकीचेच असं नाही, 95 ते 96% पोलीस नक्कीच चांगले आहेत। आणि आम्ही जेव्हा आंदोलन करतो, सामान्य लोकांचे विषय मांडत असतो, तेव्हा त्यांचं मत येतं की नाही तुम्ही योग्यच करत आहात। कारण का आज जे पेट्रोल तुम्ही पत्रकार म्हणून 112ला विकत घेतात, ते सुद्धा ते 112ला घेतात। तुमचा पगार 30,000 रुपये असेल, त्यांचा पगार 30,000 रुपये, त्यामुळे तुमचा जसा खर्च वाढतोय त्यांचाही वाढतोय, आमचाही वाढतोय। त्यामुळे हा मुद्दा हा काही राजकीय मुद्दा नसून हा सामाजिक मुद्दा आहे, सर्वसामान्य लोकांचा मुद्दा आहे। त्यामुळे हे जे काय भाववाढ होते, महागाई वाढत चालली, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। ठीक आहे, त्यांना वरून आदेश येतो, यांना जेलमध्ये टाका, यांना पोलिसांच्या गाडीमध्ये टाका, डिटेन करा, तो त्यांची ड्युटी आहे। पण आम्ही आमची ड्युटी रस्त्यावर उतरून लोकांच्या बाजूने लढणं, ही जी आमची ड्युटी राजकीय व्यक्ती म्हणून जी आहे ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे तिथं पार पाडत आहोत। उमेदवारांना मी विचारलं, निवडणुकीला का आपण उभं राहत नाही? तेवढे एवढे पैसे आमच्याकडे नाही। हल्ली 50 आणि 100 कोटीच्या खाली निवडणूक होत नाही असं आम्ही म्हणत नाही, त्या ठिकाणी बरेच लोक म्हणतात। आत्ताशी 10 ते 15 लाखाचा भाव निघाला आहे, अशा प्रकारची चर्चा आहे। निवडणूक आयोगाने एका बाजूला नियम केलेला आहे की कुठेही रिसॉर्टमध्ये
किंवा मतदाराला आमिष दाखवू नये, त्याचबरोबर बाहेर कुठे नेऊ नये अशा प्रकारचं सांगलेलं असतानासुद्धा भाजपच्या काही लोकांना कुठल्या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन गेले याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहे. निवडणूक आयोग मग याच्यावर कारवाई करणार आहे का नाही, का फक्त निवडणूक आयोग फक्त या असलेल्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करतो अशा प्रकारचं नाटक करते का अशी शंका येते. नाही, महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार देण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला होता. शिवसेना उभाटाचे उमेदवार तिथं उभे करले जाणार होते, पण तिथे दुसरा एक अपक्ष उमेदवार हा सक्षमतेने लढू शकतो अशा प्रकारचं चर्चा झाल्यामुळे कदाचित त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्याचं आकडेवारी बघितल्यानंतरसुद्धा आम्ही लढतो आहे, आम्ही सक्षमतेने त्या ठिकाणी समोर जातो आहे. विरोधकांच्या असलेल्या मताचा विभाजन झालं तर लोकशाहीतून त्यांना वाटलं की आपल्यावर अन्याय झाला, त्यांनी जर तशा प्रकारची साथ देण्याचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल चांगला लागू शकतो. पण तरीसुद्धा आकडेवारी आमच्याकडं नसतानासुद्धा आम्ही लढतो आहे की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच करतो. Paper magazine in its latest edition has clearly stated that India has sold gold worth 1 lakh crores or something, but 1 crore. India has never sold its gold, the reserves, which tells the truth of the economic health of our country. The country is going through economical crisis. In few days we will have no diesel and petrol available in our country. The foreign policies have dumped our nation. We were friendly to Iraq. Just because of the pressure from America, we are not able to do anything. We have become the absolute slaves of American policy. America, the new imperialism which has been brought by America, and we are pressurized because of that. We are into a very bad state. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला आणि गेला एक महिनाभर महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं होत आहेत. परंतु नवी मुंबईमधलं हे जे आंदोलन होत आहे ते ऐतिहासिक आंदोलन आहे या कारणाने, कारण पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहे, शशिकांत शिंदे साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, रोहितदादा पवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, बाळामामा आहेत आणि पक्षाच्या फ्रंटल सेलचे सर्व मुख्य पदाधिकारी आज इथे आंदोलनासाठी उपलब्ध झाले आणि आज हे आंदोलन यशस्वी केलं. हे आंदोलन यशस्वी करत असताना माझे पनवेलचे शहराध्यक्ष सतीश पाटील साहेब असतील, उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर असतील, ठाण्याचे मनोज प्रधान असतील, ही सगळी मंडळ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन आज वाशी, नवी मुंबई इथे आली आणि हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे. हे आंदोलन जे आहे ते महागाई विरोधात आहे, हे आंदोलन जे आहे ते बेरोजगारी विरोधात आहे, हे आंदोलन जे आहे ते नीटचा झालेला पेपर घोटाळा आणि हे आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांच्या मालाला नसलेल्या भावांसाठी आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. की आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.